नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये एका पाठोपाठ एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे ॲक्सिडेंट झालेली मुलगी आनंदी नाहीच आहे. आनंदी सुखरूप एके ठिकाणी पोहोचलेली असते. आता युगंधरला ज्यावेळेला हे कळतं त्यावेळेला युगंधर तिला शोधण्यासाठी तिथे जाणार आहे. पण आनंदी युगंधरचा डोळा चुकवूनच लपून बसणार आहे. आणि इकडे विद्याधरने आता आनंदीवर झेप टाकण्याचं नवीन प्लॅनिंग केलेलं असतं आणि आता आनंदीला कोणीतरी किडनॅप सुद्धा करणार आहे. त्यामुळे आजचा भाग इंटरेस्टिंगच होणार आहे. हा रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐका आणि आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की पिंट्या इकडे आता ती मुलगी जी ॲक्सिडेंट झालेली असते तिच्या उशाला बसूनच खूप रडायला लागलेला असतो. आनंदी उठ, आनंदी उठ, आनंदी उठ असं एकसारखा जप करत रडायला लागलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता या शलाकाने युगंधरच्या या परिस्थितीचा फायदा घेतलेला असतो आणि पृथ्वीला त्याच्या कंपनीशी बांधून ठेवलेला असतं. त्याच कागदावर सही म्हणजेच अंगठा युगंधरला करण्याची मागणी केलेली असते. म्हणजे आता पृथ्वी युगंधर बरोबर नाही तर शलाक आणि विद्याधर बरोबर काम करणार असं त्या कागदामध्ये लिहिलेलं असतं. आणि ते युगंधरच्या मनाविरुद्ध आता युगंधर आनंदीसाठी त्या कागदावर अंगठा करणार आहे. कारण आता युगंधरला आठवतं की डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की जर ती पट्टी त्या मुलीच्या डोक्याला बांधली तर तिचं रक्त थांबेल आणि तिचा जीव वाचेल, नाहीतर ती लगेचच तिचा जीव सोडू शकते आणि हे जग सोडून जाऊ शकते. आता हे सुद्धा युगंधरला आठवतं आणि युगंधरने आरती आणि आर्चीला शब्द दिलेला असतो की आनंदीला काही सुद्धा होणार नाही, ती सुखरूपच परत येणार. आता इकडे हे सगळं आठवून युगंधरला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याला एकीकडे मुलगा असतो आणि एकीकडे आनंदी असते. आता इकडे युगंधर याच विचारांमध्ये असतो. त्याच वेळेला शलाका म्हणत असते की अहो भाऊजी, किती टाइम घेताय बरं आणि किती विचार करताय? तुम्हाला काय आनंदीचा जीव नको आहे का? तुम्हाला जास्त काही करायचं नाही, या कागदावर फक्त अंगठा उठवायचा आहे आणि आनंदीचा जीव वाचवायचा आहे. नाहीतर तुम्ही तुमच्या मुलाला जवळ ठेवा आणि आनंदीला मरताना स्वतःच्या डोळ्याने पहा. त्यावेळेला युगंधर पटकन म्हणतो नाही, मी आनंदीला असं या अवस्थेमध्ये नाही पाहू शकत. आता युगंधर म्हणत असतो विद्याधर तो बॉक्स दे पहिल्यांदा. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो अरे दादा, असं काही करतोयस? ह्या कागदावर अंगठा दे आणि हा बॉक्स घेऊन जा. आता नाईलाजाने ही शलाका काय करते, अंगठा करण्यासाठी ते पॅड पुढे करते. आता युगंधरला काही सुचत नाही म्हणून तो पटकन त्या कागदावर अंगठा करतो आणि विद्याधरच्या हातातून हिसकावूनच तो बॉक्स घेतो ज्यामध्ये त्या पट्ट्या असतात आणि पट्ट्या घेऊन आरतीकडे देऊन गाडीमध्ये घाईघाईने बसतात आणि चला पटकन आपल्याला आनंदीकडे जायचंय म्हणतच युगंधर तेथून निघून जातो आनंदीकडे. आता युगंधर वगैरे तेथून गेल्यानंतर हा विद्याधर शलाकाला म्हणत असतो की वा शलाका, किती हुशार आहेस ग तू. तुझा अंगठा घेण्याचा प्लॅन मात्र एकदम जबरदस्तच होता बघ. त्यावेळेला शलाका म्हणत असते की युगंधर असा या परिस्थितीमध्ये लाचार आहे असं पाहायला मला आयुष्यभर आवडेल बघ. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो आता या पट्ट्या तर त्या आनंदीला बांधल्या जातीलच, पण आता वेळ आली आहे निंबाळकरांच्या सगळ्या घराला पट्ट्या बांधण्याची. इकडे आता जिथे ऍक्सिडेंट झालेला असतो आणि ती मुलगी पडलेली असते तिथे युगंधर, आरती आणि आर्ची पोहोचतात. इकडे आता पिंट्या सुद्धा खूप घायल झालेला असतो. आरती आणि आर्ची ज्यावेळेला त्या मुलगीला अशा रक्ताच्या थारोळ्यामध्ये बघतात त्यावेळेला खूप घाबरतात आणि रडायला लागतात. आनंदी दिदी, आनंदी दिदी, आनंदी आनंदी असं करून सगळे हाका मारायला लागतात. पण आनंदी ती मुलगी आता तिथे निपचिपच पडलेली असते. युगंधर काय करतो, पटकन तो बॉक्स फाडून त्या पट्ट्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेला आता पिंट्या म्हणत असतो की मालक साहेब, तुम्ही यायला खूप उशीर केला आहे. आता आनंदी आपल्या सोबत नाही राहिली. आनंदी हे जग सोडून निघून गेली आहे. तर प्रेक्षकांनो, पिंट्या इथे असं म्हटल्यानंतर युगंधरच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. युगंधर पूर्ण हादरूनच गेलेला असतो आनंदीला अशा अवस्थेमध्ये पाहून. आता इथे आर्ची आणि आरती खूप दंगा करून रडायला लागलेले असतात. इकडे आता आर्ची दिदे उठ ग, दिदे उठ लवकर असं म्हणत असते. आरती इकडे आनंदी उठ ग, उठ, आबांच्यासाठी तरी उठ, लवकर उठ असं म्हणून खूप रडायला लागलेली असते. आकांताने आक्रोश करायला लागलेली असते. आता आरती काय करते, सोबतच एका पिशवीमधून आबांनी रात्रभर बसून जे वाघिणीचं पिल्लू बनवलेलं असतं तेच घेऊन आलेली असते. पिशवीतून ते काढतच आनंदीला म्हणत असते आनंदी बघ ना, तुझ्यासाठी आबांनी काय बनवलं आहे बघ, लवकर उठ लवकर बघ काय बनवलं आहे. अगं रात्रभर जागून आबांनी तुझ्यासाठी हे तुला देण्यासाठी बनवलं आहे, उठ लवकर, तू अशी आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. त्यावेळेला आता पिंट्या सुद्धा इथे रडायला लागलेला असतो आणि युगंधर एकदम निशब्दच उभारलेला असतो. त्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं, म्हणजे परिस्थिती कशी हाताळायची काहीच कळत नसतं. त्यावेळेला ही आर्ची गप्प बसत नाही, पटकन चिडून उठते. रडतच युगंधरला म्हणत असते की मालक साहेब, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तुमच्यामुळे आज दिदी या जगात राहिली नाही आणि ती आपल्याला सोडून गेली आहे.
आता आर्चीने सरळ सरळ हा आरोप युगंधरवर घातलेला असतो. इथे आता आरती काय करते, रडत रडतच उठून उभं राहते. मालक साहेब काहीतरी करा ना, आपली आनंदी आपल्याला अशी नाही सोडून जाऊ शकत. डॉक्टरांनी सांगितलंय ना, ती पट्टी बांधल्यानंतर रक्त थांबेल आणि ती व्यवस्थित होईल. आणा ना त्या पट्ट्या, आपण तिला बांधूया, म्हणजे ती लगेच उठेल, शुद्धीवर येईल. आता इथे आरती खूपच वेड्यासारखी करायला लागलेली असते, कारण तिला आनंदी हे जग सोडून जाते ही कल्पनाच पचत नसते. आता ती सतत मालक साहेबांना म्हणत असते की मालक साहेब लवकर काहीतरी करा लवकर काहीतरी. पण युगंधर इथे आता शांतच उभारलेला असतो. युगंधरलाच कळत नसते की नेमकं हे काय झालं ते. आता इथे आर्ची आनंदीचा हात हातामध्ये घेऊनच तिला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि युगंधर तिथे एकसारखाच त्या आनंदीच्या हाताकडे पाहत असतो. आणि आता या दोघी खूप आक्रोश करून रडत असतात. त्यावेळेला युगंधरला पटकन सुचतं की आनंदीच्या उजव्या हातावर तीळ होता मनकटाजवळ. तो तीळ आता त्या मुलगीच्या दिसतच नसतो. म्हटल्यानंतर युगंधर जोराने म्हणतो, थांबा, रडू नका, ही आनंदी नाहीये, ही कोणीतरी दुसरीच मुलगी आहे. कारण तिच्या उजव्या हातावर मनकटाजवळ तीळ होतं, जन्मखून आहे तिची. ज्यावेळेला ती मला कपाळावर टिकला लावायला आली होती त्याच वेळेला तिचा तो तीळ मी पाहिला होता. आता इथे आरती सुद्धा जाते आणि त्या रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या मुलगीचा हात नीट हातामध्ये घेते आणि पाहते तर काय, आनंदीची जन्मखून म्हणजेच उजव्या हातावर असलेलं तीळ त्या हातावर नसतंच. म्हटल्यानंतर आरतीला थोडासा धीर येतो. आता ती स्वतःला शांत करतच म्हणत असते की नाही, ही आपली आनंदी नाही आहे, कारण तिला तिच्या हातावर जन्मखून आहे, ती इथे नाहीच आहे. म्हटल्यावर ही आनंदी नाही. त्यावेळेला आरची सुद्धा काय करते, डोळ्यातील पाणी पुसते आणि उठून उभी राहते. पण हे गाठोडं आणि त्यातील मिळालेली आयडी तर आपल्या आनंदी दिदीचीच आहे ना, मग ही कसं काय झालंय बरं. त्याला पिंट्या म्हणतो, हो, तिचं गाठोडं पाहिल्यानंतरच मी खात्री केली की ही आनंदी आहे. आता इथे त्या मुलगीविषयी शंका निर्माण होते. एवढ्यातच शिर्के पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता इकडे पोलीस येऊन युगंधरला म्हणत असतात, मालक साहेब, आनंदीचं लोकेशन सापडलं आहे. कोल्हापूरच्या बस स्टँडच्या CCTV फुटेजमध्ये आनंदी दिसली आहे आणि एका बसमध्ये चढताना कोणीतरी तिला पाहिलेलं आहे. त्यामुळे आता आनंदी कुठेतरी जाऊन सुखरूप पोहोचलेली आहे. पण आता युगंधर म्हणत असतो की पण ही मुलगी कोण आहे, सेम टू सेम तिने आनंदीसारखीच साडी नेसली आहे आणि तिचं गाठोडं आणि तिची आयडी हिच्याजवळ कशी बरं. त्यावेळेला ते पोलीस म्हणत असतात की ही एक लोकल चोर आहे आणि तिनेच आनंदीचं गाठोडं चोरलं असेल. इथे आता आरती एकदम थक्क होऊनच खाली बसते, कारण आता ती सुद्धा ऐकते की आनंदीचं लोकेशन सापडलं आहे. आता इथे आरती पुन्हा उठते आणि आर्चीला म्हणत असते, आर्चे, आबांना कळव ग की आनंदी सुखरूप आहे म्हणून. त्यावेळेला युगंधर काय करतो, पुन्हा त्याचं कठोर रूप दाखवायला सुरू करतो. तो म्हणतो, तुमच्या आबांना हे सुद्धा सांगा की आनंदी जिथे कुठे आहे तेथून मी शोधून आणेन आणि तुमच्या घरी सोडेन. आणि तुमच्या घरी जर एकदा ती आली तर पुन्हा माझ्या घरी तिने यायचं नाही, कारण तिने तिच्या मर्जीने निंबाळकरांचं घर सोडलं आहे. त्यामुळे परत त्या घरी यायचा विचार सुद्धा करायचा नाही. ते आता शिर्केंना युगंधरचं पुन्हा हे रूप पटत नसतं. पण शिर्केंना युगंधरचं बोलणं आठवत असतं की ज्यामध्ये युगंधर म्हणालेला असतो की मी समोरासमोर येऊन आनंदीची बाजू नाही घेऊ शकत. आता युगंधर शिर्केंना म्हणत असतो की मी आनंदीची बाजू जगासमोर नाही घेऊ शकत, कारण हे जर पुढच्या युगंधर किंवा शलाकाला कळालं तर ते पुन्हा तिचा गैरफायदा घेऊ शकतात. आणि हे आबा, आरती, आर्ची कोणालाच त्यांच्या घरच्यापैकी कळता कामा नये. त्यावेळेला शिर्के आता शांत होतात, कारण युगंधरने हे एक नाटकच मांडलेलं असतं. आता युगंधर पोलिसांना म्हणत असतो की ही जी कोण मुलगी आहे तिचे ही डेड बॉडी तिच्या नातेवाईकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवा आणि तिचे अंत्यसंस्कार एकदम विधीप्रमाणे व्यवस्थित करा आणि काहीही कमी पडू देऊ नका. आणि मी आता कोल्हापूरला निघालो आहे, माझी महत्त्वाची मीटिंग आहे. इकडे आता युगंधर पटकन मीटिंगचं कारण सांगतो आणि आनंदीला शोधण्यासाठी निघून जातो. इकडे आता आरती आर्चीला म्हणत असते की चल आपण आबांना आनंदीची खबर देऊया. आणि आता आनंदी एके ठिकाणी पोहोचलेली असते, ते म्हणजे संजीवनी धर्मशाळा. त्या धर्मशाळेमध्ये काम करून स्त्रिया स्वतः तिथे स्वतःचा उदरनिर्वाह चालवत असतात. ज्यांच्या घरी कोणाचाही आधार नसतो तशा स्त्रिया तेथे राहायला येत असतात. आता आनंदीला तर दिसत नसतं. म्हटल्यानंतर नवीन ठिकाणी आनंदीला हळूहळू चालावं लागत असतं. आता ती अंदाज घेतच त्या धर्मशाळेमध्ये घुसते. आता इकडे आनंदी हळूहळू चालत असते, त्याच वेळेला एका बाईला धडकते, पण स्वतःला सावरते आणि पुन्हा चालायला सुरू करते. आता इकडं तिकडचा आवाजाचा अंदाज घेतच आनंदी चालायला लागलेली असते. इकडे आता शिर्केंना मालक साहेबांची खूप काळजी वाटत असते, म्हणून शिर्के मालक साहेबांना फोन लावतात आणि शिर्के म्हणत असतात, मालक साहेब कुठे आहात तुम्ही बरं. त्यावेळेला युगंधर म्हणतो, मी कोल्हापूरला चाललो आहे.
आनंदीला शोधण्यासाठी. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब तुम्ही मंत्र्यांशी बोलणं केलं आहे का? आनंदीची खबर काढायला सांगितले का तुम्ही? त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, हो माझं बोलणं झालं आहे आणि मी त्यांना आनंदीचा फोटोसुद्धा पाठवला आहे. त्यांचा PA आनंदीचा फोटो सगळीकडे पाठवतो म्हटला आहे. आता आनंदी लवकरात लवकर सापडेल. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, मालक साहेब पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला विसरू नका, अजिबात हलगर्जीपणा करू नका. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की शिर्के जोपर्यंत आनंदी मला मिळत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही. युगंधर आता गाडीतून जात असतो तेवढ्यातच अचानक ड्रायव्हर गाडी थांबवतो. आता काय झालं म्हणून युगंधर पुढे पाहतो तर एका गाडीचा टायर फुटलेला असतो आणि युगंधर म्हणत असतो की अरे बापरे, पुढे एका गाडीचा टायर फुटला आहे वाटतं, त्यांना मदत केली पाहिजे असं म्हणून तो गाडीतून उतरतो. तोपर्यंत तिकडे आनंदी धर्मशाळेच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. तिथे एक मॅडम कामामध्ये एकदम व्यस्तच असतात. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आनंदी तेथे येऊन म्हणत असते की इथे राहायला जागा मिळेल का? त्यावेळेला त्या मॅडम काम करतच म्हणत असतात की हो मिळेल ना, पण तुमचं नाव काय असं म्हणत असते. आता वर नजर करून पाहतात तर काय आनंदी पुढे उभी असते. आता आनंदीला पाहताच त्या मॅडम लगेच ओळखतात. त्या म्हणतात, अहो मी तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे. हां, तुमचं नाव आनंदी युगंधर निंबाळकर असं आहे ना? कारण काही गेल्या दिवसातच मी तुम्हाला TV वर आणि पेपरमध्ये पाहिलं होतं. एका मोठ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये तुम्हीच होतात ना? आता आनंदी ते मी असं काहीतरी अडकळत सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला त्या मॅडम म्हणत असतात, अहो आनंदी तुम्ही इथे कसं काय बरं? तुम्ही तर एवढ्या मोठ्या घरातल्या आहात. कारण इथे ज्या बायका येतात त्यांना घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, म्हणूनच त्या घर सोडून इथे राहण्यासाठी येतात. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही नाही तसं काही सुद्धा नाही मॅडम, प्लीज तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला घरी काही प्रॉब्लेम आहे का असं त्या मॅडमनी विचारल्यानंतर आनंदी म्हणत असते, नाही नाही मालक साहेब, म्हणजेच युगंधर निंबाळकर खूप चांगले आहेत, त्यांचा स्वभाव चांगला आहे, त्यांचा याच्यामध्ये काही सुद्धा दोष नाही आहे. त्यावेळेला त्या मॅडम म्हणत असतात, आनंदी मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या बायका इथे येतात त्यांच्या घरामधल्या लोकांनी त्यांना नाकारलेलं असतं, म्हणूनच त्या इथे आधार घेण्यासाठी येत असतात. आता त्या मॅडम म्हणत असतात, आणि आनंदी मॅडम तुम्ही तरी, म्हणजे त्यांना म्हणायचं असते की तुम्ही तर आंधळ्या आहात, पण त्या म्हणत नाहीत. आता त्या म्हणत असतात, बरं ठीक आहे, जशा आहात तशा तुम्ही इथे राहू शकता, आजपासून हे घर तुमचं आहे असं समजा आणि बिंदास्त राहा. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मॅडम ठीक आहे आणि तुमचे खूप खूप आभार, पण माझ्या घरचं जर मला इथे शोधण्यासाठी कोणी आलं तर त्यांना सांगा की मी इथे नाहीये. तुम्ही जर सांगितलं तर मी इथून निघून जाईन आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला जाईन. त्यावेळेला त्या मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल, पण तुम्ही इथे कशा राहणार आहात बरं? इथे फुकट राहण्याची सोय नाही आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, ठीक आहे ना, तुम्ही जे काही मला काम सांगाल ते मी करायला तयार आहे. अगदी घरातील साफसफाई, धुणी, भांडी सगळं काही मी अगदी व्यवस्थित करू शकते. आता इथे आनंदी सगळं काही करण्याची तयारी दाखवत असते आणि त्या मॅडम म्हणत असतात, बरं ठीक आहे, तुम्ही आता इथे राहू शकता. चला आता माझ्याबरोबर मी तुम्हाला तुमची रूम दाखवते आणि तुम्हाला नेसण्यासाठी साडी सुद्धा देते. असं म्हणून त्या मॅडम आता आनंदीला रूम मध्ये घेऊन जातात. इकडे आता निंबाळकरांच्या घरामध्ये हा विद्याधर पृथ्वीला घेरतो आणि त्याला म्हणत असतो की पृथ्वी, आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे बघ, कारण आता तुझ्या डिझाईनवरचा अधिकार त्या युगंधरचा नाहीसा झाला आहे, कारण आता त्या डिझाईनवर पूर्णपणे कायद्याने अधिकार आपलाच असणार आहे. त्यावेळेला युगंधर पृथ्वी म्हणत असतो की काय बोलतोयस काका तू, म्हणजे काय म्हणायचंय तुला? विद्याधरच्या हातामध्ये युगंधरने अंगठा केलेला कागद असतो, तोच पृथ्वी घेतो आणि पाहतच म्हणत असतो, म्हणजे निंबाळकरांनी त्या कागदावर सही केली का? त्यांचा अधिकार सोडला का? म्हणजे मला तुमच्याबरोबर काम करण्यासाठी परवानगी दिली? कसं काय बरं, कसं काय त्यांनी हे केलंय? त्याला विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी, त्या युगंधरला ना तुमच्यामध्ये काही सुद्धा इंटरेस्ट नाही आहे आणि त्या आनंदीच्या प्रेमामध्ये अगदी तो वेडा झाला आहे. त्याला घर, परपंच, मुलं बाळ याच्यामध्ये काहीच रस उरलेला नाही. आता पृथ्वी व्यवस्थित तो कागद वाचत असतो. तेवढ्यातच विद्याधर म्हणत असतो, काय ग शलाका, मी बरोबर बोलतोय ना? त्यावेळेला ही शलाका सुद्धा पृथ्वीचं कान भरायला सुरू करते. ती म्हणत असते, हो ना, ते भाऊजी तर त्या आनंदीच्या प्रेमामध्ये एकदम वेडेच झाले आहेत आणि त्या आनंदीसाठीच या कागदावर त्यांनी अंगठा केला आहे. आता विद्याधर म्हणत असतो, अगं त्या आनंदीची काय
गरज आहे, दादा तर आहेच असा, नाही का पृथ्वी, बरोबर आहे की नाही? म्हणून तर समिधावहिनी मेल्या त्यावेळेला त्याला काहीच फरक पडला नाही, थोडं सुद्धा दुःख झालं नाही. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, पण तुम्ही दोघांनी हा अंगठा घेतला कसा बरं, नेमकं केलं कसं तुम्ही? पृथ्वी पुन्हा म्हणत असतो की निंबाळकरांनी एवढ्या सहज अंगठा दिलाच कसा काय बरं? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी, त्या गोष्टीचा तू विचार करू नकोस, आता फक्त तू तुझ्या डिझाईनवर आणि तुझ्या प्रोजेक्टवर तुझं लक्ष केंद्रित कर. तुझं ध्येय काय आहे, तुझं स्वप्न काय आहे, ते तुला पूर्णच करायचं आहे. यासाठी तू जिद्दीला पेटून उठ. आणि एक लक्षात ठेव, मी आणि शलाका इथून पुढे तुला साथ देणार आहे, तुला खाली पडूच देणार नाही. म्हणून युगंधरला आता दाखवून द्यायचं आहे की त्याच्याशिवाय तू सगळं काही करू शकतोस, निंबाळकरांच्या नावाशिवाय तू तुझी स्वप्न पूर्ण करू शकतोस. हेच त्या युगंधरला दाखवून द्यायचं आणि आपली जीत पक्की करायची. आता एवढं सगळं काही युगंधरच्या विरोधात सांगितल्यानंतर पृथ्वी सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये येतो आणि म्हणत असतो, बरोबर बोलताय तुम्ही, मी सुद्धा आता त्या निंबाळकरांना दाखवून देणार आहे की मी काही करू शकतो, कारण माझ्यात सुद्धा निंबाळकरांचंच रक्त वाहत आहे, मी तर स्वतःला सिद्ध करून दाखवणारच आहे, असं म्हणतो. आणि पृथ्वी या दोघांना थँक्यू म्हणतो आणि तो कागद घेऊन तेथून निघून जातो. इकडे आता पृथ्वी जात असतो आणि पाठीमागून हा विद्याधर ओरडून म्हणत असतो, हे बघ, तुला काही जरी लागलं तर मला फोन करायचा, बिंदास्त, काही सुद्धा काळजी करायची नाही. आता या विद्याधरला खूपच आनंद झालेला असतो पृथ्वीला भडकवून. तेवढ्यातच शलाकाला एक माणसाचा फोन येतो आणि तो माणूस आनंदीच्या ॲक्सिडेंटच्या अपडेट देत असतो. तो आता शलाकाला सांगत असतो की अहो मॅडम, आनंदी जिवंत आहे, जे ॲक्सिडेंट झालेली ती मुलगी आनंदी नाहीच आहे, आनंदी एकदम सुखरूप आणि जिवंत आहे. हे ऐकून शलाकाला धक्का बसतो आणि ती जोराने काय करून ओरडते. हे ऐकतो विद्याधर म्हणत असतो की अगं शलाका, काय झालं ओरडायला, काय झालंय बरं? त्यावेळेला शलाका स्पीकरवर फोन टाकते आणि ती म्हणत असते, काय म्हणलास तू, परत बोल बरं. त्यावेळेला तो माणूस तिकडून म्हणत असतो की अहो मॅडम, आनंदी जिवंत आहे. आता हे ऐकून विद्याधरला सुद्धा धक्का बसतो आणि तो म्हणतो, काय, आनंदी जिवंत आहे? त्यावेळेला तो माणूस म्हणत असतो, हो, खबर पक्की आहे, आनंदी जिवंत आहे. आणि आनंदी कोल्हापूरच्या बसमध्ये बसताना काही लोकांनी बघितलं सुद्धा आहे. आणि आता मालक साहेब, पोलीस, मालक साहेबांची माणसं सगळी काही अगदी जोमाने आनंदीला शोधायला लागले आहेत. त्यावेळेला ही शलाका म्हणत असते, बरं ठीक आहे, शोधू द्यात, आता काय करायचं ते करू द्यात, कारण आता माझं काम झालं आहे. ती आनंदी असू दे नाही नसू दे, मला काही फरक पडत नाही, ठेव फोन, तू म्हणते. आणि शलाका त्या माणसाचा फोन कट करते. आता विद्याधर शलाकाला म्हणत असतो, ए बाई, तू अशी काय करायला लागलीस बरं? अगं आनंदी जिवंत आहे म्हटल्यावर तिला शोधलं पाहिजे की, चल पटकन शोधूया. त्यावेळेला शलाका विद्याधरवर चिडते आणि म्हणत असते, अरे विद्याधर, असं काय करायला लागलास? जरा त्या आनंदीचा पदर सोड आणि त्यातून बाहेर ये, कारण युगंधरला बिझनेस आणि या आयुष्यातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे या त्याच्या भावना. इथे आता शलाका म्हणत असते की युगंधरला पृथ्वीच्या बाजू आता शलाका म्हणत असते की पृथ्वी आपल्या हाती चांगलाच हुकमी एक्का लागला आहे. पृथ्वीचा वापर करूनच आपण युगंधरला उद्ध्वस्त करायचं आणि पृथ्वीला ढाल बनवूनच निंबाळकरांचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करायचं. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो की शलाका, तू बरोबर बोलत आहेस बघ, आणि तुला काय पृथ्वीचा वापर करायचा आहे ते कर आणि त्या युगंधरला त्रास दे, पण आनंदी आयती शिकार माझ्या हाती लागली आहे, ती काही मी सोडणार नाही बघ. मी तर आनंदीचा वापर करून घेणार म्हणजे घेणारच. मी निघालो बघ आनंदीला शोधायला, मी तर आनंदी बरोबर आनंदी आनंदगडे करणारच आहे. आता शलाकाला मात्र हा विद्याधर आनंदीच्या पाठीमागे लागलेला असतो हे काही पटत नसतं. आता इकडे संजीवनी धर्मशाळेतील मॅडम आनंदीला साडी नेसायला देतात आणि रूम दाखवण्यासाठी रूममध्ये घेऊन येतात. त्यावेळेला आनंदीला आता तेथील काहीच अंदाज नसतो, म्हणून त्या मॅडम अगदी व्यवस्थित आनंदीला कुठे काय आहे, किती पावलावर आहे हे सगळं समजावून सांगत असतात. आता त्या आनंदीला पावलं मोजत मोजतच रूममध्ये घेऊन आलेले असतात आणि त्या म्हणतात, आनंदी, अगदी 2-3 पावलावरच पुढे तुझा बेड आहे आणि तिथेच तुला आराम करायचा आहे आणि तुझ्या शेजारी आणखीन किती कॉट आहे, तिथे एक ताई राहतात, त्या बाहेर कामाला गेल्या आहेत, त्या संध्याकाळी परत येतील आणि माझ्याच पाठीमागे बरोबर बाथरूम आहे, तुला फ्रेश व्हायचं असेल तर. आणि आनंदी, तू आता निवांत आराम कर, तू काहीही काळजी करू नकोस. आता इथे आनंदी म्हणत असते, ठीक आहे मॅडम. त्यावेळेला मॅडम म्हणतात, मी येते आता. तेवढ्यातच आनंदी त्यांना थांबवते आणि म्हणत असते की अहो मॅडम, तुम्ही निघालात, पण तुम्ही मला काहीतरी काम देणार होतात ना, निसंकोचपणे तुम्ही मला काहीतरी काम सांगा, मी सगळं काही करू शकते, नक्की मला काम सांगा.
त्यावेळेला त्या मॅडम काय म्हणतात, एक काम होतं पण तू करू शकतेस की नाही. त्यावेळेला आनंदी म्हणते, मॅडम सांगा मला काय करायचं आहे. त्यावेळेला त्या मॅडम म्हणतात की धान्याची गाडी आश्रमाच्या बाहेर येणार आहे आणि तीच आल्यानंतर मला सांगायचं होतं, कारण ती गाडी आल्यानंतर किचन आवरायला बाकीच्या बायकांना सांगायचं होतं. त्यावेळेला आनंदी म्हणते, ठीक आहे मॅडम, मी हे तुमचं काम करू शकते. बाहेर गाडी आली की मी लगेच तुम्हाला सांगेन. आता इथे त्या मॅडम येते म्हणते आणि निघून जातात. आता त्या निघून गेल्यानंतर आनंदी रूमचा अंदाज घ्यायला सुरू करते. हाताने चापचत कुठे काय आहे सगळं काही अंदाज घ्यायला लागते. आता आनंदी हे करतच आहे, तेवढ्यातच तिला गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. आता आश्रमाच्या बाहेर एका गाडीचा हॉर्न ऐकू आल्यानंतर आनंदी, अरे बापरे, गाडी आली वाटतं, मॅडमना सांगायला हवं. म्हणून आता आनंदी त्या गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने बाहेर यायला लागते. अंदाज घेत पावलं मोजतच आनंदी बाहेर येते. आता इथे आनंदी गाडी बाहेर आली आहे हेच मॅडमना सांगण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जात असते. आता प्रेक्षकांनो, इथे बाहेर गाडी धान्याची आलेली नसते तर युगंधरची आलेली असते. आता युगंधर गाडीतून उतरतो आणि त्या धर्मशाळेमध्ये आत येतो आणि आनंदी आता त्या मॅडमच्या ऑफिसमध्ये निघालेली असते. तेवढ्यातच पाठीमागे युगंधर एका माणसाला विचारत असतो की या धर्मशाळेच्या मॅडमचं ऑफिस कुठे आहे बरं. आता तो माणूस सुद्धा आनंदी जिथे ज्या ऑफिसमध्ये जात असते त्याच ऑफिसकडे बोट करतो. आता युगंधर सुद्धा त्याच ऑफिसमध्ये जात असतो. आता युगंधर त्या मॅनेजरच्या ऑफिसच्या बाहेर आलेला असतो आणि तिथे आनंदी सुद्धा पाठमोरी उभी असते. आता युगंधर आनंदीला म्हणत असतो, ओ ताई, ह्या धर्मशाळेच्या मॅनेजरची खोली हीच आहे ना. त्यावेळेला आनंदी पटकन युगंधरचा आवाज ओळखते आणि तोंड लपवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणत असते, मालक साहेब, मला शोधत डायरेक्ट इथेपर्यंत पोहोचले. आता पुन्हा युगंधर म्हणत असतो की अहो ताई, मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे, हीच मॅनेजरची खोली आहे का. पण इकडे आनंदी चांगलीच घाबरलेली असते, कारण आता ती जर पाठीमागे वळले तर आनंदी त्याला सापडणार, म्हणजे युगंधरला सापडणार आणि आनंदीला ते नको असतं. आता प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. आता पुढील भागामध्ये आनंदी नक्कीच इथे लपणार आहे आणि युगंधरला हाती लागणारच नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला आणखीन एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे युगंधरने खबरी माणसं आनंदीला शोधण्यासाठी पाठवलेली असतात. पण शिर्के म्हणत असतात की मालक साहेब, आपण जी खबरी माणसं पाठवली आहेत त्यांचा तर फोन लागतच नाहीये, त्यांचं लोकेशन सापडतच नाहीये. त्यावेळेला हे ऐकून युगंधर म्हणतो, हे कसं होऊ शकतं बरं. नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी घोळ झालेला आहे. आता युगंधरला संशय येतो त्या माणसांच्यावर आणि नेमकं ते खरंच निघतं. त्या माणसांना विद्याधरने पैसे देऊन आनंदीला किडनॅप करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि एका बॉक्समध्ये आनंदीला किडनॅप करून ही माणसं गायब करणार असतात. इकडे युगंधर म्हणत असतो, आनंदीच्या जीवाचा खेळ झालेला मला चालणार नाही. आता आनंदीला वाचवण्यासाठी मी स्वतः रिंगणात उतरणार आहे आणि आनंदीला वाचवणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भाग सुद्धा एकदम पाहण्यासारखाच होणार आहे. आता आनंदीला या विद्याधरने किडनॅप करून नेमकं कुठं ठेवलं आहे हेच आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आपल्याला आता एक प्रोमो सुद्धा पाहायला मिळालेला आहे की नागपंचमीचा दिवस असतो आणि त्याच दिवशी आनंदी निंबाळकरांच्या घरामध्येच किडनॅप करून ठेवलेली असते आणि आता नागपंचमीच्या दिवशी एक नागच येऊन आनंदी त्या बॉक्समध्ये आहे असा संकेत देणार आहे आणि युगंधरच्या हाती अखेर आनंदी लागणारच आहे. तर प्रेक्षकांनो, नेमकं हे कसं आणि काय घडतं तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये सविस्तर पाहणार आहोत. आनंदी मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.